दिनांक 29 ऑगस्ट रोजी मासेमारी पूर्व आवश्यक चाचणी घेण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या बोटीतून बुडणाऱ्या 2 खलाशांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलंय. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील भागवत यांच्या मालकीची माऊली लोखंडी नौका मासेमारी पूर्व आवश्यक चाचणी घेण्यासाठी समुद्रात गेली होती. पूर्णगड समुद्रात 12 ते 13 अंतर आल्यानंतर वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नौकेत पाणी भरू लागले. तांडेल आणि उपतांडेल यांनी नौकेतील पाणी बाहेर काढण्याचा पंप सुरू केला, परंतु हा पंपही बिघडल्याने नौकेला जलसमाधी मिळण्याची भीती निर्माण झाली. हा धोका नौका मालकाला तांडेल यांनी कळवल्यानंतर लगेचच मत्स्य व्यवसाय आणि तटरक्षक दलाला याची माहिती देण्यात आली. नौकेवरील तांडेल आणि उपतांडेल वाचावेत यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका आणि तटरक्षक दलाची नौका सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास समुद्रात घटनास्थळी रवाना झाली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी तटरक्षक दलाच्या कमांडरना प्रसंगाचे गांभीर्य सांगून हेलिकॉप्टरची मदत पाठवण्यास सांगितली. त्यानुसार तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्या बुडत्या नौकेतून तांडेलांना उचलून सुखरूप किनाऱ्यावर आणण्याचा थरार आता कॅमेऱ्यात कैद झालाय. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.